आपल्यापैकी बऱ्याच जणांना किंवा आपल्या कुटुंबातील एक तरी व्यक्ती असा आहे त्याला छातीत जळजळ होणे, मळमळ होणे किंवा आंबट ढेकर येणे किंवा छातीत टोचल्यासारखं होणे. आपण त्याला पित्त किंवा आम्लपित्त होते असं म्हणतो. तर मित्रांनो, हा असा कुठल्याही प्रकारचा आजार नाही हा किंवा कुठल्याही प्रकारचा रोग नाही. तर हा आपण आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळं हा तयार झालेला एक प्रकारचा रोग आहे किंवा तो आपणच तयार केलेला रोग आहे. आम्लपित्त झाल्यामुळं तुम्ही डॉक्टरकडे गेले असता तुम्हाला अशा प्रकारची ओमी-डी, पॅन 40, पॅन 20, पॅन टॉप डी किंवा एखादा अँटासिड जेल असेल किंवा एखादा भुनिंबादी काढा असेल किंवा आयुर्वेदिक एखादा काढा असेल किंवा एखादी आयुर्वेदिक पावडर असेल, हे डॉक्टर तुम्हाला देऊन सुद्धा जर तुम्हाला तुमचं आम्लपित्त जर कमी होत नसेल, तर हा एक नियम पाळून तुम्ही तुमचं आम्लपित्त 100% कमी करू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य मंत्र यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्यावेळेस आपण जेवण करायला बसत असतो त्यावेळेस आपल्या पोटातील जठराग्नी चालू होत असते किंवा तिचं ती पचनक्रियेचं काम चालू करत असते आणि आपण जर मध्ये जर पाणी पिलो तर ती अग्नी जी असते ती मंदावली जाते किंवा ती विझली जाते. त्यामुळं आपण जे जेवण करत असतो त्याचं रूपांतर हे पित्तामध्ये तयार होत असतं. तर तेच पित्त झाल्यामुळं छातीत जळजळ होणे, मळमळ होणे किंवा डोकेदुखी, जुलाब, चिडचिडेपणा, झोप न लागणे, चक्कर येणे किंवा कधी-कधी जास्त घाम येणे किंवा आपल्या शरीरातील उष्णता जाणवणे अशा प्रकारचे आजार होतात. मित्रांनो, तुम्ही फक्त जेवण झाल्यानंतर आपण अर्ध्या तासाने जर पाणी पिलो तर आपलं पूर्ण अन्न हे पचन होऊन त्याचं कुठल्याच प्रकारे पित्तामध्ये रूपांतर होत नसतं. त्यामुळे मित्रांनो, आपण जेवण केल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचंय. अर्ध्या तासाने पाणी पिलं तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा पित्ताचा त्रास होणार नाही. हे जे सिस्टम आहे हे डॉक्टर कधीच सांगत नाहीत, कारण त्यामध्ये त्यांचा लॉस असतो. त्यामुळं मित्रांनो, हा एक नियम पाळा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.